उत्तर भारतीयांमध्ये भाजपच्या संदर्भात आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। मुंबईत उत्तर भारतीयांना उमेदवारी न दिल्याने नाराज आहे, याचा परिणाम भाजपला निवडणुकीमध्ये दिसेल असा इशारा सुनील शुक्ला यांनी भाजपला दिलाय। वॉर्ड क्रमांक 29 मधून सागर सिंगने उमेदवारी मागितली होती, मात्र तिथे आमदार अतुल भातखळकर यांच्या पीएनना अर्थातच नितीन चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली। तर वॉर्ड क्रमांक 24 मधून सुद्धा भातखळकर यांची पीए स्वाती जयस्वाल यांना उमेदवारी दिल्याने आता शुक्ला यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। भारतीय जनता पार्टी ने उत्तर भारतीयों के साथ गद्दारी की है, हमारे समाज के लोगों के साथ गद्दारी की है। हमारे जो उत्तर भारतीय नेता बनने वाले महत्वाकांक्षी लोगों का सपना नष्ट करने वाली पार्टी है। ये केवल प्रांत के लोगों को आगे बढ़ाती है। मेरा बेचारा उत्तर भारतीय जिसको जाके बोल रहे थे कि फॉर्म लो, फॉर्म भरो, और आखिरी दिन में उनका फोन भी उठाना बंद कर दिया। ये है भारतीय जनता पार्टी। उत्तर भारतीय विकास सेना खुलकर उत्तर भारतीयों को टिकट दे रही है। मेरे मराठी समाज को भी टिकट मिला, लेकिन पहला प्राथमिकता हमने हमारे समाज के लोगों को दिया। आप गद्दार लोग हो भारतीय जनता पार्टी, आप उत्तर भारतीय विरोधी लोग हो। तर उत्तर भारतीयांमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर असल्याचं आता शुक्लांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी अविनाश ढेगसकर जोडले जात आहेत। अविनाशजी, शुक्लांचा देखील आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। उत्तर भारतीयांना कुठेतरी डावललं जातंय आणि त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजपवर काय आरोप सुद्धा त्यांनी केले। शुभम, जर लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर भारतीयांवर भाजपाची मदार मोठ्या प्रमाणावर असते, मात्र या वेळेला भाजपाने उत्तर भारतीयांना डावललं अशी टीका सर्व स्तरातून होते। उत्तर भारतीय नेत्यांकडनं होते, उत्तर भारतीय लोकांकडनं होते। उदाहरण दिलं तर कांदिवलीचा भाग बघू शकतो, तिकडे ठाकूर कॉम्प्लेक्स, ठाकूर विलेज, इकडे ठाकूर समाजाचा मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहेत, किंवा रमेश सिंग ठाकूर असेल तर त्यांच्या घरातील जेवढी व्यक्ती असतील त्यांचं मोठ्या प्रमाणावर साम्राज्य आहे। त्यासोबत उदाहरण द्यायचं तर गेल्या वेळेचा नगरसेवक होते सागर सिंग, त्याला यावेळेला तिकीट डावललं गेलेलं आहे। त्यासोबत वॉर्ड क्रमांक 24 मधनं तिकीट गेल्या वेळेच्या ज्या नगरसेविका होत्या त्यांचं तिकीट डावललं गेलेलं आहे। आणि त्यामुळे असं झालेलं आहे की सुनीता यादव असू देत किंवा सागर सिंग असेल किंवा त्यांचे समर्थक उत्तर भारतीय असेल, ते मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले आहेत आणि उत्तर भारतीय याचं उत्तर या निवडणुकीत देतील असं त्यांनी इशाराच दिलाय। आणि त्यामुळे भाजपासाठी हे महत्त्वाचं असेल। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।